श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा. अध्याय 8. 8व्या अध्यायात शनिप्रदोष व्रताचे महत्त्व सांगितले आहे. श्रीपाद श्रीवल्लभ महाराज गोकर्णात 3 वर्ष गुप्त राहिले. पुढे 4 महिने श्रीगिरी पर्वतावर वास्तव्य करून कृष्णा गंगा तीरावर असलेल्या कुरवपुरास आले. कुरवपुरातील एका ब्राह्मण दाम्पत्याचे पूर्वकर्मानुसार अनेक पुत्र मृत्युमुखी पडले. एक मंदबुद्धी पुत्र तेवढा जगला. ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर लोकनिंदेला कंटाळून आई व मुलगा गंगेमध्ये प्राण अर्पण करण्यास जात असता श्रीपाद स्वामींची कृपादृष्टी त्यांच्यावर पडली व त्यांनी शनिप्रदोष व्रत करावे असं सांगितले. राजा चंद्रसेन व त्याचा मित्र मणिभद्र यांच्याप्रमाणे गवळ्याच्या लहान मुलाने दगडाचे शिवलिंग तयार करून शनिप्रदोष पूजा केली असता भगवान शिव प्रसन्न होऊन त्या जागी रत्नजडित शिवालय निर्माण करून तुझ्या आईच्या उदरी नारायण अवतार होईल असा आशीर्वाद दिला. श्रीपाद यतींनी ब्राह्मण स्त्रीला शनिवारी प्रदोष असता शंकराची पूजा केल्यास तुला माझ्यासारखा पुत्र प्राप्त होईल असा आशीर्वाद देऊन तिच्या पुत्राला महाज्ञानी व वेदशास्त्र संपन्न केले. श्री गुरु चरणार्पणमस्तु.